हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. खरं म्हणजे खूप दिवसांनी आज व्हिडिओ येतो आहे. तर व्हिडिओ येण्याचं कारण म्हणजे मला हे छान असा दिवस होता ना, तो मला तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला. त्यासाठी हा व्हिडिओ शूट केला आणि खरं म्हटलं आज आम्ही जाणार आहे दर्शनाला, तर ते तुम्हीसुद्धा दर्शन घेऊ शकाल यासाठी म्हटलं चला सगळं काही व्हिडिओ शेअर करेल. आणि खरंच व्हिडिओ आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे प्रवास, रस्त्यावरची मज्जा, देवीचं सुंदर दर्शन, खाणं पिणं आणि आमचे छोटे छोटे फॅमिलीज मोमेंट, हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आम्ही 6 वाजता उठलो आणि छान अशी फटाफट तयारी केली. त्यात माझी आई माझ्याकडे आली आहे. तर आईला आणि भावाला घेऊन आम्ही शिर्डीला जाणार होतो. प्लॅन तर सगळ्यांबरोबर ठरला होता, पण सगळं प्लॅन फिसकटला आणि आम्ही तिघंच निघालो. तर माझे मिस्टर म्हणजे आर्याचे पप्पा, आर्या, मी आणि माझा भाऊ. वाटलंच मला झोपेतून येईन भेटायला. हां मामा बघ भेटायला आली. भेट लवकर भेट. आम्ही चाललो शिर्डीला, तू येते? हां तुला सोडून चाललो आम्ही. बघ जागा नाही ना. हां तुम्हाला बोलवलंच असतं. चल ठेव बॅग. हे बघ आम्ही आता चाललो. साक्षी कशी आहेस? व्यवस्थित झाला प्रवास? चला आम्ही निघालो शिर्डीला आणि 7 वाजता मी निघाले आणि माझ्या भावाला मी इथे पिकअप केलं आहे डोंबिवलीमध्ये. आणि आता आम्ही इथून जस्ट जाणार. बघूया सप्तशृंगीला, वणीला जाऊ आणि नंतर मग शिर्डीला पुढे जाऊ. तर आता आमचा प्रवास सुरू होणार इथूनच. तर व्लॉग कंटिन्यू पहा आणि छान छान आम्ही व्हिडिओ सेंड करू. चला बाय. तर बाय आरोही. बाय आरोही. झोपून उठली होती. नाही उठली का? सगळ्यांनी आम्ही मिळून आहे ना, आमची फॅमिली भरपूर मोठी आहे. सगळ्यांनी जाण्याचा प्लॅन केला होता, पण काही अडचणीमुळे सुट्टीमुळे आम्हाला जाता आलं नाही. पण भाऊ आला. खरंच खूप छान वाटतं. बाय 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 बाय. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सप्तशृंगी टाकलेला बेटा. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आम्ही सगळेजण जाण्यासाठी तर एक्सायटेड आहेच दर्शन घेण्यासाठी. पण माझ्यासोबत तुमचंसुद्धा दर्शन होते. मला खरंच खूप आनंद वाटते. आणि ना त्याच मेन म्हणजे बोलतात ना, देवाचा बुलावा आला तर आपल्याला बरोबर आपण जातो दर्शनाला. तसंच काहीतरी आहे. आम्ही तर कधीपासून प्लॅन करत होतो, पण आज आम्हाला नक्कीच आमचं बोलवणं आलं देवाला, त्यामुळंच आम्ही जाणं झालं आहे. तर खरंच खूप छान वाटते. शिर्डीवाले साई बाबा आया है तेरे दर पे चाडा जोडपा म्हणजे कुणाला तरी शोधत असते. कॉंग्रॅच्युलेशन मिसेस आर्या. कानात घातले. कॉंग्रॅच्युलेशन फॉर 77%. छान हुशार आहे ना आर्या. छान प्रगती. ग्रेट. मोहम्मद रफी आहे. चला दर्शनाला. चला आमच्याबरोबर शिर्डीला एक तो साईबाबांचं दर्शन करू. चला. 20 मिनिटं अजून. 20 मिनिटे अजून. कशाला? 5 किलोमीटर झालं. किती किलोमीटर? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. 10 मिनिटं असेल. नेटवर्क नाही आहे. नेटवर्क नाही ना विशाल? नाही नेटवर्क नाही आहे.
टनल मोठा आहे. मध्ये डाटा नाही. अरे पण इथे नेटवर्क नाही. इगतपुरीचा टनल आहे. नेटवर्क नाही अजिबात, पण थोडंसं शूट केले मी. डाउनलोड केलेले सॉन्ग पण नाही लागत, विच इज व्हेरी बॅड. खूप कलरफुल दिसते, पण असं वाटतं की अंधार झाले. चला मग आपण एक गाणं बोलूया. टनल आहे. व्हॉट जोक आर्या. विशाल हसतोय गपचूप. आई काय झालं, कंटाळा आलाय का? नाही, इगतपुरी आले. इगतपुरी आले बरोबर आहे, पण कंटाळा तर नाही ना आला. आतापर्यंतचा प्रवास छान झालाय ना. कंटाळा आला का चालून थोडा ब्रेक घेतला तर चालेल. हो, पुढे थांबणार. पुढे थांबायला पाहिजे ना. मामाचा धाबा. मामाचा धाबा. ओके. खूप छान वाटतंय खरं म्हणजे ऍक्च्युली टनल पहा असं वाटतंय, कलरफुल वाटतंय. पुढे समोर बघितलं तर बघा. सॉरी. इट्स ओके. खूप छान वाटतंय. आई आई बघू चष्मा कसा दिसतो तुला? हा? छान दिसतंय चष्मा घातलाय. आमची आई आई मला वाटतं आणि विशाल काय करतोय? विशाल गाणे सर्च करतोय. ओके चला आता किती वाजलेत आपल्याला? 9:45. पावणे तर झाले. तर आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबूच. आता टनल भरपूर मोठा आहे. पण टर्नल संपतच नाही. हा ना. पूर्ण रस्ताच आहे टर्नल. पूर्ण रस्ता आहे. पूर्ण रस्ता आहे. पूर्ण रस्ता. समृद्धीने काहीतरी टाकलं. समृद्धी का कुठली? पूर्ण रस्ता आहे. मार्गाला हा मोठा टनल. एवढं मोठं टनल आहे बघा ना. आणि मी आहे ना ब्रेक घेतला नाही ऍक्च्युली. खरोखर मी असं जसं कॅमेरा चालू ठेवलाय तसं पूर्ण दाखवलंय मी. तर बघा किती मोठं आहे. असं तर काही सगळ्यांना माहितीच आहे, पण आता आतापर्यंतचा लागलेला टर्नल. हा आतापर्यंतचा लागलेला टनल मोठा आहे ना विशाल. खूप मोठे आहे अजून. तर समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग. ओके. शॉर्टकट वे. शॉर्ट दाखवणारा वे आहे, पण लॉंग टनल वाटतं मला. इथं बसल्या तर बरं पडतंय दिसाय त्यांना. आता टनल गेला आणि आता आम्ही इगतपुरीला पोहोचलोय. शहापूर. तर जवळपास 1 तासचा अंतर असेल ना आता. हा 40 मिनिटं. 1 तास दाखवतोय वणीला आता आपल्या सप्तशृंगीला जायला. तर चला रील वगैरे काढणं चालू आहे. एन्जॉय करत गाडीत. टाइम कसा जातो कळतच नाही आपल्याला. गेलाय नेटवर्क. नेट नाही वाटतं. काय आणलेस? मी आणलं नाही, हे चॉकलेट ऑलरेडी. चॉकलेट खातोस का? खा खा खा. विशाल काहीतरी एंटरटेनमेंट. आई बघा आपलीची गॉगल लावून मस्त बसले. छान दिसते. तुला बघ ना तिथं. पाच प्रकारे कॉपिको. कॉफी को खातोयस का? आणि याला कॉपिको दिला. पीपल्स. किती वाजले विशाल? 9:30. आता 9:30 वाजलेत. 9:30ला आम्ही आता इगतपुरीला आलोय. पोहोचूच. आणि इथपर्यंतचा प्रवास कसा गेला कळलंच नाही आम्हाला. खूप छान टाइम लगेच गेला. गाणी ऐकत, बाबांची गाणी ऐकत, देवीची गाणी ऐकत खूप छान असा वेळ गेलाय. आता इथून पुढे पण प्रवास मी तुम्हाला जे काय असेल ते छान असं शेअर करेलच. आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. बाबांचं पण आमच्या सोबत दर्शन घ्या. वणीला सप्तशृंगी देवी आहे, तर आईचं दर्शन घेणार आहे. त्यासोबत आमच्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. सगळं काही पॉईंट्स आणि छान असं दाखवण्यासारखं असेल ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करेल. तर चला आता मस्त छान रस्ता पण आहे आणि जास्त ऊन पण लागत नाही आणि खूप छान असं काय बोलतात त्याला विशाल? वातावरण. हो म्हणजे ना ऊन आहे पण असं वातावरण असं वाटते की पावसाळे. ढग असे काळेसर दिसतात आहे. ढगाळ वातावरण आहे म्हणतात. हा म्हणजे असं झळ मारत नाही. आणि ढगाळ वातावरण म्हटल्यावर असं वाटतं की पाऊस पडेल की काय. इतकं छान वातावरण आहे. बरं चला आता मग कंटिन्यू राहा. चला. हा विशाल काय
मामाचा धाबा. हे आता काय मागवलं तू? मिसळ पाव. मिसळ पाव. रस्त्याच्या एकदम कोपऱ्याला असतो. मजेशीर आहे. छान हा आहे. खूप मस्त वाटतं. आणि आम्ही थांबलोय आता. हा मामाचा धाबा. मस्त वाटतं. रस्त्याच्या कडेलाच आहे धाबा आणि धाब्यावर खाणं वेगळंच आहे ना. आणि खूपच छान आहे. आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. मिसळ पाव घेतली आणि बघू हे मामा इथली आले. टेस्ट करून. मामाच्या डाब्यावर मामा घेऊन आले. मामाच्या डाब्यावर मामाने घेऊन आले. इथे मिसळ दिले तरी देतात आहे वाटतं. ये तरी हे बघा एवढं नको ही मला. तर्री अरे, आहे. आम्ही नाश्ता केलाय तू तर थोडाच बघ. एवढं नको काही येतच नाही 4 मागवलेत त्यांनी. मागवले. तुला काय वाटलं? मिसळ आहे मटकीची. अप्रतिम कशी आहे मिसळ? अप्रतिम. चांगली आहे. मस्तच. मामलेदारची आठवण झाली. ठाण्याला मामलेदार तुम्ही. हा बोला. चहा घेतात ना? हा चहा घेतात. कशा गुळाचा चहा आहे वाटतं. हो इथे गुळाचा चहा आहे. ते आपले मामा गेले. ते टोपीवाले दाखवू ना मामा. ते पण त्यांना तेच ते गुळाचं चहा करतात. या आल्या मावशी. या गोटीच्या फेमस मावशी आहेत. गुळाचं चहा आहे ना. गुळाचा चहा. मावशी हाय करा. चॅनेलला हाय करा. हाय. गुळाचा चहा आहे मावशी. चांगला आहे ना? हा. मिसळ पण छान होती मावशी. हा आम्हाला आठवण झाली मामलेदारची. आमचे ते फेमस आहे. पापड फ्री होता पण चांगलं वाटलं. जमलं नाही पापड बी होता पण जमलं का नाही? कारण त्याचं कॉम्बिनेशनच बरोबर नाहीये. पण ते खरं दिलं आहे. आता खायचं आपल्याला टेस्टला. दही पण आहे. दही पण आहे. हो चहा मस्त आहे. हे दुसरे मामा आहे. डबे मामा. डबे मामा. डबे मामा. ते अजून आणते एक गोड गुळाचा. काय बोलते चहा गुळाचा चहा. अरे आता चव आता हल्ली हे बाटल ना. गुळाचा चहा प्यायचा. हा गुळाचा चहा फेमस. गोड पण चांगलं नाही. एक चहा प्रेमाचा. गोड तर खाऊ प्रेमाचा. एक चहा प्रेमाचा. दुसरा गोड चांगली. बाटली नाचती कशी. हे ना दाखव नाचते बघ ती. बाटलीत आहे ते नाचते नाचते. कारण की हवाचा एकदम खूप जोरात आवाज आणि या सुटलेला आहे. बाटलीला चढली आहे बाबा. ते आय! पण- या गुळाचा चहा घ्या. बडवायचं. बडवायचं. ते मामा पण लोकांना देतात तर स्वतःच देते. नाही तो दुसरा मामा आहे. तो दुसरा आहे ना डबे मामा आहे. तो गोडवाले मामा आहे. दूध पण घेतले. खूप महाग आहे ते. हा ऊन जरा पण नाही. आणि असं दिसतंय पण खूप छान वातावरण आहे. आणि बंदिस्त बसण्यापेक्षा असं खुल्ल्यावर बसलेलं मस्त. हा, आणि छान असं अमेरिका छान आहे. हा मामाचा धाबा गोटीगाव आणि एक गोट चहा. कामाचा धाबा, गोटेगाव. हे इथं पाणी पण ठेवलं. चहा गोटकर येते. चहा चांगला आहे गुळाचा. मस्तच. गुळाचा चहा एक नंबर. इथलं छान आहे. एक थांबत खातो.
लय भारी आहे चहा गुळाचा. का बोललीस तू? जेवला हे आणि गुळाचं चहावर अजून पेटं चांगला मार्केट सरी चांगली लागली खूपच छान. विशाल काय घेतोय? जांभळं. हे छान आहे गोड. हो बघा ताईला द्या ना खाऱ्या वेळेच्या त्या जांभळं एकदम गोड आहे खायला तुरट नाही काही नाही गोरट आहे. तुरट असतं ना काही काही असे घास जांभूळ पिकले झाडं फाटलेली आहे. हो म्हशी पोहतात ते बघा. थोडंसं ऊन लागते, थोडंसंच लागते, पण नदी बघून आम्ही थांबलो मस्त असे फोटो काढतोय. आता चाललोय, चला. बरोबर कारवा अरे माईक बंद झाला. कारवा सॉंग माग ब्रेकला देतो मी. नाही नाही हो, तुमच्या आमचा आई आपण उठून साडी, नारळ, खण नारळ सगळं घेतलं वरतीचं सामान. चला आपण जाऊया वरती देवीला दर्शन करायला. चल ते पुढे गेले. हनुमान जी खड़ी कुठे रे चल कुठे पण जाणं माझं नाही करायला कुठे पण जाणं माझं नाही करायला. आपल्याला दिलं सुटून किती वाजले विशाल? 4 वाजले. तर आम्ही आता देवीचं दर्शन घ्यायला वरती जातोय आणि आई इथे जरा थोडा आराम करण्यासाठी बसलोय आम्ही. तर आई इथे उभे. आई थोडी बसली हा आई थोडा वेळ बसली आहे, तिला दम लागतो. आता जाऊया. आता गाडी पार्क केली, आता जाऊया दर्शन करायला. रोपवे बोला ना. रोपवेची तिकीट काढली आम्ही पर पर्सन 100 रुपये. हां आम्ही 6 जण आहे. 5 5 जण आहेत आम्ही. 5 जण. 5 जण आहेत आम्ही. तर तिकीट काढणार रिटर्न तिकीट तर 100 रुपये. हे फायदा म्हणजे वयस्कर माणसं असतात, चढायला होत नाही आणि ते स्लोपच्या पायऱ्या आहेत, 350 पायऱ्या आहेत. त्यासाठी आम्ही रोपवेची तिकीट काढून देवीचं दर्शन करणार, त्याच रूटने रिटर्न येणार. चला.
चला आमच्यासोबत दर्शनाला. कुठे कुठे देवाच्या ठिकाणी व्हिडिओ शूट करून देत नाहीत, तर आता इथे दिलं तर मी नक्कीच तुम्हाला दर्शन घडवेन. तर चला आता हे बघा येते स्ट्रक्चर आहे, मॉडेल आहे बघा कसं मस्त. हा जो पूर्ण हुबेहूब तसंच आहे. त्या कोपऱ्याला जो आहे ना तिकडे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. हे मंदिर ते मंदिर आहे. हां एवढं व्हाईट व्हाईट कलरचं आहे बघा. एवढं आहे. हां तर हा पूर्ण असा एक नक्षा असं त्यांनी तयार केलेला आहे. बोल. छान आहे एक स्ट्रक्चर आणि हे दर्शवतं की असं आपण कुठून आलो, कुठे जायचं आणि वरती जायचं. चला. तर आता आम्ही आलो आहे वणीमध्ये सप्तशृंगी देवी आईचं दर्शन घ्यायला. आणि आता आम्ही इथे पोचलो. मुंबई ते वणीचा प्रवास पूर्णपणे मी तुम्हाला सगळं काही छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्या आहेत. आणि त्याच्यानंतरचा आता हा पुढचा पार्ट मी तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ह्याच्या पुढचे सगळे देवदर्शन आहे, सप्तशृंगी देवी आईचं दर्शन, शिर्डी साईबाबाचे दर्शन, हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ जास्तच जर व्हिडिओ मी टाकला तर खूप मोठा होईल, त्याच्यामुळे आता मी इथेच व्हिडिओचं एंड करते. तर पुन्हा भेटूया पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तर चला तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.